हाय हॅलो नमस्कार, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मे महिना आला म्हणजे सुट्टी हे सर्वांना असतेच आणि सर्वजण मे महिन्यामध्ये फिरायला बाहेर जातातच। तर आम्ही कन्याकुमारीला गेलेलो होतो। कन्याकुमारी आमची कुलस्वामिनी आहे। तर तिथून येता येता आम्ही कर्नाटकमध्ये मुरुडेश्वर भगवान शंकराचं मंदिर आहे तिथेही गेलेलो होतो। तर आम्ही तिथले दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्हालाही दर्शन व्हावं म्हणून हा मी व्हिडिओ बनवत आहे। तर अतिशय सुंदर असं मंदिर आहे। इथे भगवान शंकरांची सर्वात उंच मूर्ती आहे आणि समुद्राच्या काठावर हे वसलेलं सुंदर असं मंदिर आहे। याची एक सुंदर छोटीशी अशी कथाही आहे। म्हणजेच अमरत्व प्राप्त करण्यासाठी लंकेचा राजा रावण यांनी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी उपासना केलेली आणि त्यांची उपासना पाहून भगवान शंकर त्यांना प्रसन्नही झाले आणि तेव्हाच रावण आत्मलिंग आपल्यासोबत लंकेला घेऊन जायला निघाले। तेव्हा भगवान शंकरांनी त्यांना एक अट घातली की हे आत्मलिंग वाटेत कुठेही जमिनीवर ठेवायचे नाही। जिथे ते जमिनीवर ठेवले जाईल तिथे त्याची स्थापना होईल। रावण आत्मलिंग लंकेला घेऊन जात असताना मात्र वाटेत त्याने हे आत्मलिंग खाली ठेवले जमिनीवर आणि तेथेच या आत्मलिंगाची स्थापना झाली आणि ते हे सुंदर मंदिर आहे मुरुडेश्वर मंदिर। आत्मलिंग म्हणजे शिवाचा आत्मा। छान असं मंदिराचे बांधकाम केलेले आहे। मुरुडेश्वर बीच हा कर्नाटकातील सर्वात सुंदर समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे। त्यामुळे पर्यटकांना एकीकडे धार्मिक स्थळ बघायला मिळते आणि दुसरीकडे निसर्ग सौंदर्याचा आनंदही घेता येतो। त्यामुळे इथे पर्यटकांची खूप गर्दी असते आणि मुरुडेश्वर मंदिर हे समुद्र किनारी अतिशय सुंदर आणि शांत ठिकाणी असे वसलेले आहे। तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।